तासामध्ये आपण प्रयोजनांना सुरुवात केलेली होती. प्रयोजन म्हणजे साधारणपणे काय आणि कोणकोणती प्रयोजनं भारतीय साहित्य विचारामध्ये सांगितलेले आहे ते आपण बघत होतो. त्यातलं एक पहिलं जे प्रयोजन आहे, जे मम्मटाने काव्य प्रकाश मध्ये सांगितलेलं आहे, त्यातलं यश हा भाग आपण काल धावता बघितला. काल आपण असं पण बघितलं की यश हे जरी एक प्रयोजन असलं तरी ते सगळ्याच साहित्यासाठी किंवा सगळ्याच कवींसाठी ते काही आपल्याला लावता येत नाही. याचं कारण असं की सगळेचे सगळे साहित्यिक काही यश किंवा कीर्ती मिळवण्यासाठी लिहित नाही. त्यांचा हेतू तसा नसतो. किंबहुना अनेकदा असं पण आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे की अनेकांनी साहित्य निर्माण केलं पण त्यांना यश आणि कीर्ती मिळण्याच्या ऐवजी बदनामीच त्यांच्या वाट्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आली. काहीवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आले, काहींना कोर्टात जावं लागलं, शिक्षा भोगावी लागली. मर्ढेकरांचं उदाहरण आपल्या समोर खूप छान आहे. मर्ढेकरांनी पिंपात मेले ओल्या उंदीर ही कविता लिहिली आणि त्यांच्यावर अश्लील कविता लिहिण्याचा आरोप झाला. हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं. कोर्टामध्ये त्याच्यावर खूप वादविवाद झडले आणि मर्ढेकरांना अश्लील कविता लिहिल्याबद्दल कोर्टामध्ये 1 दिवस उभं राहण्याची शिक्षा झाली. आता याच्यातून तुम्ही सांगा की मर्ढेकरांच्या वाट्याला कीर्ती आली की अपकीर्ती आली? तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या काळात का होईना कोर्टाने जर त्यांना शिक्षा दिली असेल तर गुन्हेगार ठरवलेला आहे. म्हणजे एका अर्थाने अपकीर्तीच त्यांच्या वाट्याला आली असं आपल्याला म्हणता येईल. असे अनेक उदाहरणं आपल्याला साहित्यामध्ये बघायला मिळतात. ही कीर्तीपेक्षा त्यांना सामाजिक बहिष्कार किंवा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे असं पण आपल्याला बघायला मिळतं. याचा अर्थ सरळ आहे की त्यांच्या प्रेरणा या काही समाजाकडून आपल्याला शाबासकी मिळावी वगैरे अशा प्रकारच्या नव्हत्या. दुसऱ्या प्रेरणेला काल आपण आपलं दुसऱ्या यश आणि त्याच्यानंतर अर्थ हे जे प्रयोजन आहे दुसरं, त्या प्रयोजनाला आपण काल सुरुवात केली होती. काल आपण असंही बघितलेलं होतं की किमान मराठी साहित्य व्यवहारामध्ये तरी या सगळ्या साहित्य व्यवहारातून किंवा लेखनामधून उदरनिर्वाह होईल इतपत काही मिळत नाही. अर्थप्राप्तीसाठी लिहिणारे पण लेखक मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ज्याला आपण पॉप्युलर लिटरेचर म्हणतो. जे लोकप्रिय साहित्य असतं, जे केवळ करमणुकीसाठी असतं किंवा आंबट शौकीन जे लोक असतात त्यांच्या करमणुकीसाठी असतं. अशा प्रकारचं पण साहित्य आपल्याकडे आहे, नाही असं नाही. त्याच्या प्रेरणा मात्र पूर्णपणे कमर्शियल म्हणजे आर्थिक स्वरूपाच्या असतात. त्याच्यातून अर्थार्जन व्हावं हा त्यातला महत्वाचा हेतू असतो. पूर्वीच्या काळी आपल्याला राजाश्रित कवी असायचे हे पण माहित आहे. राजाच्या दरबारामध्ये ते असायचे आणि दरबारामध्ये त्यांना एक विशिष्ट प्रकारचा पगार पण मिळायचा आणि त्यांचं सगळं उदरनिर्वाहाची सोय त्याच्यामधून झालेली असायची. अर्थात त्यातून खऱ्या अर्थाने अर्थार्जन होत होतं असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. केवळ कलेच्या जोरावर उपजीविका करता येते का आपल्याकडे? तर काही क्षेत्रामध्ये ती करता येणं शक्य आहे. पण लेखनाच्या क्षेत्रामध्येच फक्त लेखन करून असं करता येतं का याच्याविषयी शंका आहे. पण एक गोष्ट आपल्याला लक्षामध्ये घेतली पाहिजे की सगळेचे सगळे लोक काही अर्थप्राप्तीसाठी लेखन करत नाही. अलीकडचा जो आपला सगळा वाङ्मयीन व्यवहार आहे तो जर बघितला तुम्ही तर तुम्हाला सहजपणे कळेल की अनेक लोकांना स्वतःचीच पुस्तकं छापून घेण्यासाठी प्रकाशकांना पैसे द्यावे लागतात. स्वतःचे कविता संग्रह स्वतःच प्रकाशित करावे लागतात. याचा अर्थ प्रकाशकाकडून काही मानधनाच्या रूपामध्ये ज्याला आपण रॉयल्टी म्हणतो त्या रूपामध्ये फार काही मिळतं असं आपल्याला दिसत नाही. आपण समजा हा निकष जो आहे अर्थप्राप्तीचा हा आपल्या संत साहित्याला
लावण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय दिसतं, तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की त्याच्यातून संतांना कुठल्याही प्रकारच्या अर्थप्राप्तीची अपेक्षा नव्हती किंवा कुठलीही अर्थप्राप्ती त्यांना झालेली नव्हती. अर्थात याला काही अपवादात्मक उदाहरणं पण आहेत. म्हणजे 1857 मध्ये मराठीतली अ, पहिली मानली जाणारी जी कादंबरी आहे ती यमुना पर्यटन ही लिहिली गेली. बाबा पद्मनजी यांनी लिहिली. ह्या पहिल्या कादंबरीसाठी बाबा पद्मनजी यांना चर्चकडून, म्हणजे ते ख्रिश्चन लोकांचं जे चर्च असतं त्यांच्या व्यवस्थापनाकडून ₹150 मानधन मिळालेलं होतं, अशी एक नोंद आहे. आता आपण ध्यानामध्ये घ्या की 1857 मध्ये ₹150 हा खूप मोठा आकडा झाला. एवढं मानधन मराठी व्यवहारामध्ये आता मिळत नाही. पण बाबा पद्मनजी यांना मात्र एवढं मोठं मानधन मिळालं होतं. पण त्याच्या पाठीमागे आणखी वेगवेगळ्या प्रकारची कारणं होती, जे आता आपल्याला इथे फारसं प्रस्तुत नाही. पण आपल्याला एक लक्षामध्ये येईल की साहित्यातून पैसे मिळू शकतात, त्याची कारणं मात्र वेगवेगळ्या प्रकारची असतात. पण सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच त्याच्यातून अर्थप्राप्ती होते असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. तिसरं जे एक प्रयोजन आहे, त्या तिसऱ्या प्रयोजनाकडे आपण वळणार आहोत. ते खूप महत्वाचं अशा प्रकारचं प्रयोजन आहे, ते म्हणजे आत्माविष्कार, सेल्फ एक्सप्रेशन. हे प्रयोजन तसं लेखकनिष्ठ प्रयोजन मानलं जातं. मी काल आपल्याला सांगितलं की प्रयोजन 3 प्रकारचे असतात. 3 केंद्र त्याची असतात. पण प्रामुख्याने 2 प्रकारच्या प्रयोजनांचा आपण विचार करतो आहोत. लेखकनिष्ठ प्रयोजन आणि वाचकनिष्ठ प्रयोजन, किंवा त्याला रसिकनिष्ठ प्रयोजन असं म्हटलं तरी चालेल. अशा 2 प्रकारच्या प्रयोजनांचा आपण विचार करतो आहोत. त्यातला आत्माविष्कार हे लेखकनिष्ठ प्रयोजन आहे. साहित्य कृतीमधून लेखक काय करतो, तर तो आपले अनुभव व्यक्त करत असतो. अनुभव म्हणजे काय आणि अनुभवांचं स्वरूप काय असतं याचा आपण सुरुवातीच्या काही प्रकरणांमध्ये विचार केलेला आहे. त्यामुळे इथे त्याची पुनरावृत्ती आपण करणार नाही. अनन्यसाधारणत्व आणि सर्वसाधारणत्व असे त्याचे महत्वाचे विशेषही आपण पाहिलेले आहेत, की ते अनन्य साधारण असतं आणि त्याचबरोबर ते सर्वसाधारण पण असतं. एखादा कवी जेव्हा आपली कविता लिहितो किंवा काव्य लिहितो, तेव्हा तो काय करीत असतो, तर तो त्याला आलेला व्यक्तिगत जो अनुभव आहे, त्याला स्फुरलेली जी व्यक्तिगत अशा प्रकारची भावना आहे, ती भावना तो आपल्या साहित्यामधून व्यक्त करत असतो. थोडक्यात कविता म्हणजे काय असते, तर कविता हा त्या कवीच्या मनाचा आत्मविष्कार असतो, स्वतःचा अनुभव असतो, त्याच्या फिलिंग्स असतात, त्याच्या संवेदना असतात. हं? आणि म्हणून आत्मविष्कार हे प्रयोजन साहित्य निर्मितीमध्ये फार महत्वाचं मानलं जातं. अर्थात ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्याकडे पाश्चात्यांमधून आली. पाश्चात्य मधून ती आपल्याकडे आली, समीक्षेमधून. युरोपमध्ये काय झालं, औद्योगिक क्रांतीनंतर व्यक्तिवादाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्तोम माजलं असा शब्दप्रयोग मी काही करणार नाही, परंतु व्यक्तिवादाला खूप महत्व प्राप्त झालं. इंडिव्हिज्युअल, माझं स्वतःचं जगणं हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि ते कसं जगायचं, त्याचं काय करायचं, मी कसं वागायचं याचं मला स्वातंत्र्य आहे. इतर लोकांनी, समाजाने माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये ढवळाढवळ करू नये, असा एक तो विचार होता. तो विचार अर्थात आपल्याकडे यायला खूप दिवस लागले. अजूनही तो विचार आपल्याकडे काही नीट रुजलेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर समाज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोडून देऊ, मला इंडिव्हिज्युअल काय वाटतं, मला व्यक्तिगत काय वाटतं, हा त्यातला महत्वाचा भाग असतो. आणि म्हणून सेल्फ एक्सप्रेशन मधून हा घटक प्रामुख्याने व्यक्त झाल्याचं आपल्याला
बघायला मिळतं. स्वप्नरंजन नावाचं आणखी एक प्रयोजन आहे. स्वप्नरंजन, आपण स्वप्न पाहतो, वेगवेगळ्या प्रकारचे अम्बिशन्स आपले असतात. प्रत्यक्ष आपलं जे जगणं आहे, ते प्रत्यक्ष आपलं जगणं हे व्यावहारिक स्वरूपाचं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. आपल्याला वाटतं तसं सगळंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मताप्रमाणे काही होत नाही. अनेक अपेक्षा असू शकतात आपल्या, अनेक स्वप्न असू शकतात, पण ती काही पूर्णत्वास येत नाही. मग अशा प्रकारच्या ज्या आशा आणि आकांक्षा आहेत आपल्या, त्याची पूर्ती कशी होणार? तर त्याची पूर्ती करण्याचं एक साधन म्हणून आपण साहित्याकडे पाहू शकतो. म्हणजे काय होतं, तर आपण जेव्हा साहित्य वाचायला सुरुवात करतो, तेव्हा त्याच्यातलं जी जीवसृष्टी आहे, ती जी लेखकाने निर्माण केलेली सृष्टी आहे, त्याच्यातला नायक आहे, त्यातली नायिका आहे, किंवा इतर आणखीन पात्र आहे, आपण त्या पात्रांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, समरस होण्याचा प्रयत्न करतो. आपणच ती पात्र आहोत आणि आपणच ते सगळं अनुभवतो आहोत, अशा प्रकारचं एक फिलिंग आपण त्याच्यातून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे जे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात घडलं पाहिजे असं आपल्याला वाटतं, ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजे असं आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यामध्ये वाटतं, पण त्या मिळत नाहीत, मग त्या स्वप्नाच्या पातळीवर मिळवण्याचा प्रयत्न करतो, कल्पनेच्या पातळीवर मिळवण्याचा प्रयत्न करतो. असा एक भाग त्याच्यामध्ये असतो. याचं एक उत्कृष्ट उदाहरण जर आपल्याला घ्यायचं ठरलं, तर आपण चित्रपट बघूया. चित्रपटांना प्रचंड प्रमाणामध्ये लोकप्रियता मिळते. त्याचं कारण काय? किंवा कोट्यावधी लोक एखादा चित्रपट पाहतात, त्याचं कारण काय? तर त्याचं कारण एकच असतं की त्या चित्रपटांमध्ये जे एकूण दाखवलेलं असतं, जी सृष्टी दाखवलेली असते, त्याच्याशी आपण समरस होतो. उदाहरणार्थ, अमिताभ बच्चन हा जो नट आहे, हा ज्या काळामध्ये अँग्री यंग मॅन म्हणून लोकप्रिय झाला आणि खूप लोकांनी त्याला डोक्यावर घेतला. तर तसं का घडलं? तर त्याची अनेक कारणं होती. समाजामध्ये एक प्रकारचा अनरेस्ट होता, की नवीन तरुण पिढी जी आहे, त्या तरुण पिढीच्या मनामध्ये एकूण जे काही चाललेलं आहे जगामध्ये, त्याच्याविषयीचा एक संताप होता. बेरोजगारी वाढलेली होती, एकीकडे भ्रष्टाचार वाढलेला आहे असं त्यांना वाटत होतं, सरकारकडून दमन होत आहे असं त्यांना वाटत होतं, आणि या सगळ्यांना वाट कशी फोडायची हे त्यांना कळत नव्हतं. ते हतबल होते. अशा काळामध्ये पडद्यावर अँग्री यंग मॅन ही प्रतिमा घेऊन, म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारा, व्यवस्थेच्या विरुद्ध लढणारा, न्यायासाठी लढणारा असा एक नायक आला आणि त्याने कायदा हातात घेऊन अन्यायाला तोंड द्यायला सुरुवात केली. आता मला प्रत्यक्षात असं करणं शक्य नाही, मी व्यक्तिगत जीवनात अशा प्रकारचं काही करू शकत नाही, पण पडद्यावर का होईना असं दिसतं आहे आणि म्हणून कोट्यवधी लोकांनी स्वतःला अमिताभच्या रूपामध्ये बघायला सुरुवात केली. म्हणून चित्रपट पाहताना अनेकदा असं लक्षात आलेलं आहे की ते जे दृश्य असायचे त्याच्याशी लोक इतके एकरूप झालेले असायचे की त्याच्याबरोबर ते प्रतिसाद सुद्धा देत असत. फायटिंग सुरू झाली की त्या फायटिंग बरोबर प्रतिसाद मिळत असत. इकडे लोक हे कर ते कर, मार त्याला, टाळ्या वाजवत, शिट्ट्या वाजवत, हे सगळं एकरूप होण्याचा भाग आहे, स्वप्नरंजनाचा भाग आहे, की तो मीच आहे आणि मी स्वप्नांच्या पातळीवर ते करतो आहे. याच्यातून एक प्रकारे आपल्या भावनांचं विरेचन पण निचरा होतो आणि म्हणून स्वप्नरंजन हे एक खूप चांगलं अशा प्रकारचं प्रयोजन आहे. मुळात असं मानलं जातं की मानवी जीवन हे दुःखमय आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपली सगळी जी आध्यात्मिक चळवळ आहे किंवा संत आहेत किंवा महात्मे आहेत, ते महात्मे प्रामुख्याने मानवी आयुष्यामधलं जे दुःख आहे, ते दुःख कसं दूर होईल
ते दुःख दूर करण्याचे मार्ग काय आहेत याच्या संदर्भामध्ये सातत्याने बोलत असतात. म्हणजे आपल्याला माहित आहे की बुद्धाने काय सांगितलं. मुळात बुद्ध हा बुद्ध का झाला, तर तो दुःख नावाची गोष्ट कशी नष्ट करता येईल याच्या शोधामध्ये निघाला होता. काही लोक त्याला असं म्हणतात की तो सुखाच्या शोधात निघाला होता. पण त्या एकमेकांना पूरक गोष्टी आहेत असं आपण म्हणूया. मुळात दुःख काय आहे आणि ते दुःख नष्ट करायचं असेल तर काय करायला पाहिजे. तर त्या सगळ्या याच्यामध्ये त्याला जो बोध झाला आणि तो बोध त्याने लोकांच्या समोर जो मांडला, कल्याण जर करायचं असेल आपल्याला तर काय करायला पाहिजे, तर त्याने खूप एक सोपं अशा प्रकारचं सूत्र सांगितलं बुद्धाने. तो म्हणाला की सुखाचा त्याग करा, दुःख आपोआप नष्ट होईल. अर्थात ही गोष्ट सांगायला फार सोपी वाटते, प्रत्यक्षात आचरण करायची म्हटली की ती प्रचंड अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे. पण हे मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं की मुळात काय आहे, तर मानवी जीवन हे दुःखमय आहे आणि ते दुःख आपल्या सगळ्यांच्या वाट्याला येतं. आता या दुःखावर मात करायची असेल तर एक सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे काय, तर आपण त्याच्या विरोधात उभं राहून मात करणे, त्याच्यावर कष्ट करणे, दुःखाची कारणं नष्ट करणे, असं साधारण त्याचं स्वरूप आहे. पण अनेकदा किंवा बहुधा सामान्य माणसाला ते शक्य होत नाही. कारण सामान्य माणूस हा मुळात आपल्या कौटुंबिक, सामाजिक, व्यक्तिगत जबाबदाऱ्यांमध्ये इतका पिचलेला असतो की तो हे सगळं मनात जरी असलं तरी करू शकत नाही. मग त्याला त्याच गोष्टींमध्ये रमावं लागतं. मग तो काय करतो, तर काही क्षण का होईना आपल्याला या दुःखमय जीवनापासून दूर जाता यायला पाहिजे, ते विसरता यायला पाहिजे, त्याच्यापासून पलायन करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी मग तो काही एक मार्ग शोधत असतो. साहित्य त्याला अशा प्रकारचा मार्ग उपलब्ध करून देत असे. अर्थात पुन्हा आपण ध्यानामध्ये घ्या की या सगळ्या व्याख्या आपण ज्या लिटरेचरच्या पाहतो आहोत त्या अशा कालखंडामध्ये निर्माण झालेल्या आहेत जेव्हा करमणुकीचे आजच्या सारखी साधनं उपलब्ध नव्हती. म्हणजे टीव्ही, इंटरनेट, चित्रपट अशा प्रकारची जी माध्यमं आहेत ती माध्यमं फारशी उपलब्ध नव्हती, डेव्हलप झालेली नव्हती. आज आपल्या समोर असे अनेक पर्याय आहेत की आपण चित्रपट पाहू शकतो, इंटरनेटवर आपल्याला अनेक गोष्टी पाहता येतात, टीव्हीवर वेगवेगळ्या प्रकारच्या सिरीज असतात त्या आपल्याला पाहता येतात. अशा अनेक करमणुकीची साधनं किंवा स्वतःला विसरण्याच्या अनेक गोष्टी आपल्याकडे आत्ता आहेत. पण एकेकाळी साहित्य हे एकमेव गोष्ट तेव्हा उपलब्ध होती आणि लोक ते वाचत असत. मराठीमध्ये नासी फडके नावाचे एक खूप मोठे कादंबरीकार होऊन गेले, जे कलावादी कादंबरीकार होते आणि प्रचंड लोकप्रिय पण होते. विशेषतः स्वातंत्र्याच्या आसपासचा जो कालखंड आहे, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्यानंतरचा साधारणपणे 1960च्या आसपासपर्यंतचा कालखंड, या कालखंडामध्ये नासी फडके हे एवढे प्रचंड लोकप्रिय कादंबरीकार होते की असं म्हणतात की अनेक महाविद्यालयीन मुलांना त्यांच्या कादंबऱ्या पाठ होत्या, तोंडपाठ. कादंबरी अख्खी तोंडपाठ होण्या इतकी लोकप्रियता त्या लेखकाच्या वाट्याला आलेली होती. पण हे कोणत्या प्रकारच्या कादंबऱ्या लिहायचे, तर यांच्या संपूर्ण कादंबऱ्या ह्या प्रामुख्याने रोमॅन्टिक स्वरूपाच्या असायच्या. म्हणजे प्रेमकथा हे त्याचं मध्यवर्ती सूत्र असायचं आणि मग त्या वेगवेगळ्या पद्धतीने गुंफलेल्या असायच्या. कुठलीही कादंबरी फडकेंची आपण घेतली तर ती प्रेमकथेच्या पलीकडे जात नाही. आता महाविद्यालयामध्ये ते विशिष्ट वय जे आहे त्या वयामध्ये त्या मुलांना ही कादंबरी प्रचंड आवडायची आणि नवीन कादंबरीची ते वाट पाहत राहायचे. त्याच्या सामाजिक चर्चा व्हायच्या, कट्ट्या कट्ट्यावर बसून मुलं या कादंबऱ्यांची चर्चा करायची. ते का करायचे, तर ते स्वप्नरंजन होतं की जे प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपल्या वाट्याला येत नाही ते आपण कल्पनेच्या पातळीवर या कादंबऱ्यांच्या मधून पाहण्याचा प्रयत्न करायचो.
आता हे जे प्रयोजन आहे, हे प्रयोजन लेखकनिष्ठ आहे की वाचकनिष्ठ आहे? तर जास्त प्रमाणामध्ये ते वाचकनिष्ठ आहे असं आपल्याला बघायचं. परंतु फ्राईड नावाचा एक जो मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, त्या मानसशास्त्रज्ञाने अ, मनाच्या पातळीवरच्या ज्या गुंतागुंती आहेत, त्याचा अधिक खोलामध्ये अभ्यास करून काही धक्कादायक आणि खूप आश्चर्यकारक अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. तो असं म्हणतो, की कल्पनेच्या पातळीवर अनेक गोष्टी पूर्ण करून घेण्यासाठी आपण जे काही करत असतो, ते एका अर्थाने दिवा स्वप्न आहे. खूप दिवा स्वप्न आपण पाहतो, की मी हे करेल, मी ते करेल. लहान मुलाला विचारलं तुम्ही, तर तू काय करणार आहे? तर तो म्हणतो, की मी मोठा झाला की पायलट होईल, विमान उडवेल आणि मग काय करेल, तर आपल्या घराच्या समोर विमान आणून घरावर उतरेल वगैरे असं तो सांगत राहतो. ते त्याचं अतिरंजित अशा प्रकारचं वास्तव तो सांगत असतो. प्रत्यक्षात काही घडत नाही तसं. पण त्याला तसं घडावं असं वाटत राहतं. अशा अनेक दिवा स्वप्न आपण पण पाहत असतो. सगळेच लोक पाहत असतात. त्याला फ्राईड डे ड्रीमिंग असं म्हणतो. दिवसा पाहिलेले स्वप्न. कल्पनेच्या पातळीवर एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेणे असं त्याच्यामध्ये अपेक्षित असतं. मर्ढेकरांची खूप गाजलेली कविता आहे, गणपतवाणी. ही कविता तुम्ही अभ्यासलेली आहे की नाही मला माहित नाही. पण या कवितेमध्ये एक माणूस कसं दिवा स्वप्न पाहतो त्याचं उत्तम उदाहरण मर्ढेकरांनी दिलेलं आहे. मर्ढेकर म्हणतात, गणपतवाणी बिडी पितांना चावायाचा नुसतीच काळी. गणपतवाणी बिडी पितांना चावायाचा नुसतीच काळी, अन म्हणायचा या जागेवर बांधीन माळी. काळे गणपतवाण्याने या हाडांचेही ऐसे केले, की दुकानातल्या जमिनीस ती सदैव रुतले आणि करुतले. गणपतवाणी बिडी पितांना चावायाचा नुसतीच काढी, अन म्हणायचा या जागेवर बांधीन माळी. एक माणूस की जो दुकान टाकून बसलेला आहे आणि तो सदैव काय करायचा, तर एक काडी घ्यायचा अशी तोंडामध्ये आणि तो चावत चावत बसायचा आणि म्हणायचा काय, तर ही जी जागा आहे जिथे मी बसलेलो आहे तिथे मी एक दिवस काय करीन, माडी बांधेन. चावायाचा नुसतीच काडी, अन म्हणायचा या जागेवर बांधेन माळी. आता माडी बांधायची म्हणजे काय, तर समृद्धतेचं प्रतीक आहे माडी बांधणे. पण त्याच्यासाठी कष्ट आहे. तुम्हाला फिरावं लागेल, तुम्हाला व्यापार करावा लागेल, तो वाढवावा लागेल, तुम्हाला अर्थार्जन करावं लागेल. पण तो हे सगळं काही करत नव्हता, तर काय करायचा, नुसताच एका जागेवर बसायचा. पुढच्या ओळीमध्ये फार छान मर्ढेकरांनी सांगितलं, की काडे गणपत वाण्याचे या हाडांचेही ऐसी केली, की दुकानातल्या जमिनीसती सदैव रुतली आणि करुतली. याच्यातून त्याचं नाकर्ते पण सिद्ध होतं, की तो हलायचाच नाही. पण हाडांची काढा झाली आणि ती जमिनीतल्या दुकानातल्या जमिनीला रुतायला लागली, इतका तो तिथे बसून असायचा. इथे एक दिवा स्वप्न तो पाहतो आहे, या जागेवर बांधीन माळी. तर मूळ महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे तो, की याला आपण डे ड्रीमिंग असं म्हणतो. सर्वसाधारणपणे पॉप्युलर लिटरेचर जे आहे, लोकप्रिय साहित्य जे आहे, त्या लोकप्रिय साहित्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी येताना आपल्याला बघायला मिळतात. मराठीमध्ये नासी फडके, सुहास शिरवाळकर, बाबा कदम, अनंत तिबिले, गुरुनाथ धुरी, गुरुनाथ नाईक, अशा प्रकारच्या अनेक लोकांची यादी आपल्याला सांगता येईल, की ज्यांनी खूप लोकप्रिय अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. बाबा कदमांनी तर हजारो कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत अशा प्रकारच्या आणि त्या लोकप्रिय पण झालेल्या आहेत. पण त्याचा एक वाचक वर्ग वेगळा आहे. आपण जेव्हा ललित साहित्याचा आणि गंभीर ललित साहित्याचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये पॉप्युलर लिटरेचर बसत नाही. तर गंभीर ललित साहित्याच्या अपेक्षा वेगळ्या असतात, त्याचे निकषही वेगळ्या प्रकारचे असतात. तर ठीक आहे, आपण आता थांबूया. आपण आता दोन प्रयोजनांचा सर्वसाधारणपणे परिचय करून घेण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भातल्या काही उदाहरणं आपण बघितले आणि पुढच्या तासाला आपण पुढची जी काही प्रयोजन आहे ती पाहणार आहोत.